पुणे नाशिक महामार्गालगत जैदवाडी गावच्या हद्दीत कारखान्याच्या काळ्याकुट्ट धुरामुळे पंचक्रोशीमध्ये प्रदूषणाचं संकट. जैदवाडीकर ग्रामस्थांचा संतप्त सवाल. खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरील श्री सौरंग्या दत्त मंदिर परिसराला प्रदूषणाचा धोका. कारखान्यातून सकाळी संध्याकाळी धुराच्या लोटामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. हवा प्रदूषणामुळे वन्यजीवही धोक्यात. विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी मंगळवारी झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिन्यांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भीमाशंकर येथे होणाऱ्या विकास आराखड्याच्या कामांनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्याबाबतची चर्चा. जुन्नरचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखड्याची बैठक. भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे आणि बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी मंदिर बंदबाबत आदेश काढणार. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल दोंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, गणेश दानी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश कौदरे, तहसीलदार प्रशांत बेडसे, सचिन वाघ, सागर पवार, सहसंचालक डॉक्टर विलास वाहणे, सरपंच दत्तात्रय हेले, सविता तिटकारे आदींची उपस्थिती. दौंडकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 47 लाख रुपये निधी मॉडेल स्कूलसाठी उपलब्ध. शाळेचे भूमिपूजन सरपंच सीताराम गुजर, उपसरपंच गंगा कामठे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका दौंडकर, उपाध्यक्ष राहुल दौंडकर, चेअरमन सिंधू दौंडकर, व्हाईस चेअरमन वामन लांडे, ग्रामसेविका सारिका गोरडे आणि मुख्याध्यापक शिंदे आदींची उपस्थिती. याशिवाय गावात माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नातून रामनगर माणिक रस्त्यासाठी 30 लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या स्किल लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी खेड तालुक्यातील ठाकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट देऊन केली पाहणी. यावेळी गट विकास अधिकारी विशाल शिंदे, गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती. दहावीत शिकणारी विद्यार्थिनी बेपत्ता. शाळेत जाते म्हणून घराबाहेर पडल्यानंतर सायंकाळपर्यंत घरी परतली नसल्याची खेड पोलिसात तक्रार. खेड तालुक्याच्या पूर्व भागातून 15 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची मुलीच्या आईने दिली फिर्याद. बेपत्ता मुलीचा शोध सुरू. तुकाईवाडी येथील जमीन गट नंबर 44/1 या जागेतील K9 नावाच्या हॉटेलच्या बांधकाम साईटवर 22 केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या कॉईलची चोरी. रोहित्रामधील तांब्याच्या कॉईलची चोरी आणि ऑइल सांडून चोरट्यांनी केले नुकसान. हॉटेल चालक ओंकार गोविंद कड वय 25 यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद.